कारण काही नकलाकार म्हणतात मला काही काही लोक. नकला कोण करत नाही हो. बापानं लग्न केलं आपल्याला जन्माला घातलं, आपण लग्न केलं आपल्याला लेकराला जन्माला घातलं. नवीन काय केलं का, वेगळं काय केलं का, पोत्रा घेऊन नाचलं का कुठं. हसवणं खूप अवघड असतं. मी जास्त वेळ घेणार नाही, थोडासा वेळ घेणार आहे. कारण काय, लोकांना आपापल्या घरी जायची वाट मनात सुरू झालेलं आहे. काय काय लोक म्हणतात दुकानं बंद झाले असतील आता. आणि गंमत अशी की आता बऱ्याच काही कविता झाल्या आहेत आपल्या पुढे, मुशायरा झाला, सगळं काही झालं, काय काय टेन्शन आलं, खरंच आहे. पण मी म्हणतो हसवल्यानंतर वर्षभर तुम्ही आठवण ठेवसाल. आता काय काय लोक झोपीत असतील, काय काय लोक संडासला बदल माझी आठवण झाली घासत बसतील. बायको म्हणून काय झालं. एक माणूस 3 वेळेस हसतय, एका समजलं हसतो, दुसऱ्या वेळेस ह्याच्यासाठी हसतो, शेजारचा हसतो म्हणून त्याच्या तोंडाकडे बोल. एक माणूस 3ऱ्या दिवशी हसायला, बायको म्हणाल काय झालं. झालं काय, रात्रीचे 12 वाजले. काय झालं, गिरीचा कार्यक्रम बघितला. कधी, परवा दिवशी. आणि आज काऊन हसता, तो आयटम मला आता समजला. काय का ना उशिरा समजतो, पण समजलंय महत्वाचं आहे. तर काय आयटम, एक कविता देणार आहे मी. कवितेच्या अगोदर काही काही लोक बहाणे करतात दारू पिण्याची. दारू खरं म्हणत माणसासाठी केली, पण माणसाने किती पियावं हे आकार कळत नाही. बहाणे असतात. बायको कंटाळली, नवरा पिऊन आला. आज बी आलात का ढोसून, त्या बाबाच्या घरची पाजायला गाव आहे, वाडपड मोकळं करेल तो, वाडपड मोकळं करील. माझा बापच फसला तुम्हाला देऊ, नाही तर कोण देत होत. मला कोण देत नव्हता. 5 बाया माया माग आहे. ती म्हणते दादा माया संग लग्न करा, दुसरी म्हणते दादा माया संग लग्न करा. दादा म्हणतील लग्न, अगं येडे असे काम दादा भाऊ म्हणूनच करून घ्यावं लागतं. दादा भाऊ म्हणून काय होतं तुमच्या घरात. माझ्या पायांमुळे तुमच्या घरात लक्ष्मी आली, नाही तर काय होतं तुमच्या घरात. 4 कन्या होत्या, पण काय होतं का त्याच्यात. चिमणी इकडून यायची, बिचारी इकडे भुरकून उडून जात होती. आणि आता काय मुक्काम करायली का ती, मुक्काम करायली का. बस करा, 25 माणसं मिली दारू पिऊन. कोणी सांगितलं तुला, पेपरला छापून आलं की. मग उद्यापासून बंद, खरंच दारू बंद, नाही पेपर बंद. हे बघा तुम्ही आता बंद करा, नाही दारू बंद केली नाही तर मी तुम्हाला सोडून देईल. आणि एकटीच राहते का, एकटी कशी राहते, दुसरा करते. आणि ते पिऊ लागल्यावर मग तिसरा करते, आणि ते पिऊ लागल्यावर मग चौथा करते. अगं येडे, घडी घडीला बदलायला नवरा म्हणजे तुला का नगरपालिकेचा अध्यक्ष वाटला का. ती बाई कंटाळली आणि शेजारीला सांगायला लागली. ती बाई कंटाळली, नवऱ्याचं दुःख, आपलं दुःख शेजारनी बाईला सांगते. लई सुखी होती बाई लग्नाच्या आधी, लई सुखी होती बाई लग्नाच्या आधी. उगत आले भरमावधी लागल्याच्या नादी. एकाच गावी राहत होतो म्हणून जमलं आमचं सुत्त, एकाच गावी राहत होतो म्हणून जमलं आमचं सुत्त. मला काय ठाव याला याचं व्यसन होतं. अहो एका सालामध्ये सारं कळायला लागलं, एका सालामध्ये सारं कळायला लागलं. मटका जुगार दारू सारखं उघडकीस आलं. धट म्हणून करून म्या विचारला जाब, धट म्हणून करून म्या विचारला जाब, तर मला म्हणे पैसे काय देतो तू बाप. म्या म्हणलं पैसे कोणी देतो जावयाला, म्या म्हणलं पैसे कोणी देतो जावयाला, काम धंदा काय नाही, दारू रचायला. असं म्हणतात आलाय माराय धावून, असं म्हणतात आलाय माराय धावून. धरला म्या बी मग हात पदर खाऊन. मार खाय मी काढानी नाही, साक्षरतेच्या वर्गात शिकले बाई. कळतोय जरा जरा मला बी कायदा, आणि ह्याच्यापाशी राहून काय हो फायदा. याच्यासाठीच आज मी माहेरला जाते आणि घरीच्या 10-12 बाया बोलविते. 10-12 मिळून बनवितो गट्ट. मग कसं दारूचं घोट, दारूच्या घोटानं तर वाटोळे केलं ना. 8 एकर शेत कसला मध्ये गेलं. आणि त्याच काही मजुरीची येळ मला आली. लाडाची मी लेकुना कानात निघाली. राब राबून येतात 125 हप्त्याला, पगाराची रोजी तिथं हजेरी झाला. 4 चौघात मला माग दाम नाही म्हणता हिसको
करतोय धूम. सांच्याला घरी येतात तेच ते घरानं, 5 हात मायापाशी 17 दे अजून. त्यांच्या करणीनं मग काव लाग जीव, थोर घराण्याचं गेलं मातीमध्ये नाव. दारूपाई झालं का कुणाचं भलं, रथी महारथी देश घडीला गेलं, देश घडीला गेलं, देश घडीला गेलं, देश घडीला गेलं. छोटं आयटम घेऊन माझी जागा घेतोय, कारण जाता जाता तुम्ही हसत जावं असं मला वाटतं. रशीद साहेब असं मला वाटतं, कारण मी कलाकार आहे, मी कार्ड भावना दिलेला आहे, माझ्याकडे संच आहे, कविता केलेल्या आहेत, नाटकातही काम करतो. गुजरातला एकदा चाललो होतो मी. गुजरातला जाताना प्रश्न पडला तिकडची भाषा कशी बोलल्या जावी. संचलन माझ्याकडे, विचार करता करता टेन्शन, झोप लागली, स्वप्न पडलं. जसं टेन्शन घेतं तसं स्वप्न पडतात. माझ्या स्वप्नात एक गायक आला, पण होता कुत्रा. स्वप्नात कार्यक्रम ठरला, 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये तिकीट, सगळे कुत्रे कार्यक्रमाला. स्वप्नात एक कुत्रा नटून निघाला. त्याची बायको म्हणाली तुम्ही चालला, मला यायचं. तिची बायको तिच्या भाषेत बोलली, पण मला चक्क मराठीत बोलल्याचा भास झाला. कुत्रा पुढून कुत्री पाठीमागून. कुत्र्याला रागाला तुला यायचं ना, ओरडू नको. कुत्री खुश. मेकअप नाही, पर्स नाही, पिल्ल्याला नाही, निघाली तशीच. बारकं पिलू लागलं उरडायला. त्याला वाटलं आई चालली, बाबा चालले. पिलू लागलं उरडायला. आई म्हणाली बापाला राग आला का, फुकटचा कार्यक्रम का, 200 रुपयाचं एक तिकीट आहे, तुझं तिकीट काढू, याचं तिकीट काढू, याला काय कळतं, हा थिएटरच्या बाहेर फिरेल. बरं गुपची फिरणार नाही, आपली जात खराब. कोणा तरी शेपूट ओढणार, याची कोणतरी ओढतील, भांडण होतील, भांडणं सोडू का कार्यक्रम बघू. बायको उपसला. भांडण पाहिलं गारवानं, लागलं हसायला. कुत्रीला वाईट वाटलं. नवऱ्यावर तर राग काढता येत नाही, नवऱ्यात राग आपल्या पिल्ल्यावर काढलं. पिल्ल्याला असं मारलं, पिल्ल्यानं शेपूट दाबली, जागेवर पिकत घेतलं. पिल्लू लागला पुरत. पिल्लू असा उरत पळाला. पिल्ल्याला घेऊन घरी गेली. एकटा निघाला, टेन्शन. त्या गल्ल्या फिरतो, सगळे कुत्रे कार्यक्रमाला, कोणीच दिसत नाही. एक दूर दिसला कुत्रा. या कुत्र्याने त्याला हाक मारली. कशी? झोपेत उठून म्हणते हाताला म्हणतो. दोघं जण कार्यक्रमात आले. कार्यक्रमात सुरुवात झाली होती, फक्त उद्घाटन झालं. आलेल्या कुत्र्याला वाटलं कार्यक्रम सुरू झाला. आपण जर वाहवा केली नाही तर बाकीचे मूर्खात काढतील, म्हणून आल्याबरोबर त्यांनी सुरूच केलं. म्हातारा कुत्रा विचार करतो, कार्यक्रम सुरू झाला नाही, वाहवा करतो. ती भांडणं माझ्याकडे आली, माझं स्वप्न मोडलं. पण जेव्हा आपण एकत्र आलो, आपली स्वप्न साकार हवीत हीच अपेक्षा करून माझी जागा घेतो. धन्यवाद. माइक पे आए, फिरोजाबाद से आए, बहुत प्यारी आवाज का मालिक, बहुत